Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about insertion of floral word. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड याचा आपण स्टडी करणार आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लावर म्हणजे काय, त्यामध्ये त्याचे पार्ट कोणते काय आपण त्याविषयी टर्म शिकलो. फॉर एक्झाम्पल थॅलॅमस म्हणजे काय, नंतर ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर म्हणजे काय, झायगोमॉर्फिक फ्लावर म्हणजे काय, पेडिसिलियड फ्लावर म्हणजे काय, नंतर सेसाइल फ्लावर म्हणजे काय, या काय आपण टर्मचा स्टडी केला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड याचा आपण स्टडी करणार आहोत. तर आता इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड, आता फ्लोरल म्हणजे कशाविषयी आहे, फ्लावर विषयी आहे. वर्ड म्हणजे काय, सर्क्युलर. येते लक्षात, कसे सर्क्युलर फॉर्म मध्ये असतात. त्यामध्ये आता इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड म्हणजे काय, रिलेटेड टू द फ्लावर, द पोझिशन and arrangement of the rest of the floral world with respect to the. आता या डेफिनेशनच्या अगोदर आपण हे जे फ्लोरल वर्ड आहे ते किती असतात, 4 असतात. फ्लोरल वर्ड 4 आहेत. कोणकोणते, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. हे 4 फ्लोरल वर्ड असतात आणि हे 4ही पण कुठे असतात, फ्लावर मध्ये असतात. आता याचे आपण डेफिनेशन पाहूया. इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड म्हणजे काय, द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ द रेस्ट ऑफ द फ्लोरल वर्ड विथ रिस्पेक्ट टू द गायनोशियम ऑन द थॅलॅमस इज कॉल्ड ॲज इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड. आता कशाची अरेंजमेंट, कशावरती अरेंजमेंट आहे ही पोझिशन, या थॅलॅमस वरती आहे. कशावरती अरेंजमेंट आपण पाहणार आहोत, थॅलॅमस वरती. कोणकोणते, द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ द रेस्ट ऑफ द फ्लोरल वर्ड. कोणाविषयी, विथ रिस्पेक्ट टू द गायनोशियम, गायनोशियम बाबत. मग बाकीचे कोण आहेत, जे 4 सांगितले फ्लोरल वर्ड 4 आहेत, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. म्हणजे जे कॅलिक्स, करोला आणि अँड्रोशियम या ज्या तिनांची जी पोझिशन किंवा जी अरेंजमेंट आहे विथ रिस्पेक्ट टू द गायनोशियम, त्या गायनोशियम बाबत ती कशी आहे. अरे लक्षात, याला काय म्हणायचं, इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड असं म्हणतात. कशावरती अरेंजमेंट आहे, ऑन द थॅलॅमस. आपण थॅलॅमस म्हणजे काय शिकलो, त्यामध्ये द टिप ऑफ द पेडिसेल, हा जो सोलन पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, थॅलॅमस असं म्हणतात. आणि या थॅलॅमस वरती काय असतात, नोड आणि इंटरनोड असतात. आणि हे जे पार्ट असतात हे सगळे कुठून डेव्हलप होतात, डेव्हलप फ्रॉम द थॅलॅमस. अँड ईच आपण थॅलॅमस चे जो नोडचा पोर्शन आहे त्या नोड वरती फॉर ईच नोड ऑफ थॅलॅमस त्यापासून काय तयार होतात, मॉडिफाईड लिव्ज इज प्रोड्यूस. त्यावरती नोड वरती काय प्रोड्यूस होतात, लिव्ज प्रोड्यूस होतात. आता ही झाली डेफिनेशन. इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड कशाची अरेंजमेंट आहे, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम यांची जी अरेंजमेंट आहे ती कशावरती अरेंजमेंट आहे, थॅलॅमस वरती अरेंजमेंट आहे. आणि त्या गायनोशियम बाबत ती अरेंजमेंट या तिघांची कशी आहे, त्याला काय म्हणायचं, इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड असं म्हणायचं. मग थॅलॅमस वरती अरेंजमेंट असते त्याला म्हणायचं इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड असं म्हणतात. With respect to the gynoecium on the thalamus is known as insertion of floral whorl असं म्हणतात. मग हे टिपिकल फ्लावर, जर आपण टिपिकल फ्लावर म्हणजे काय, जशी फ्लावरची रचना पाहिजे तशी ज्या फ्लावर मध्ये असेल त्या फ्लावरला काय म्हणतात, टिपिकल फ्लावर असं म्हणतात. इन ए टिपिकल फ्लावर थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ ए 4 कॉम्पॅक्टली अरेंज्ड नोड अँड 3 इंटरनोड. त्याच्यावरती या थॅलॅमस वरती 4 नोड असतात आणि 3 इंटरनोड असतात. हे टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ, जशी फ्लावरची रचना पाहिजे तशी ज्या फ्लावर मध्ये असेल त्या फ्लावरला काय म्हणतात, टिपिकल फ्लावर असं म्हणतात. आणि या थॅलॅमस वरती 4 काय असतात, नोड असतात आणि 3 इंटरनोड असतात. आता हे जे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड आहे हे याचे 3 टाईप आहे. ते लक्षात, त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे हायपोगायनस, सेकंड आहे पेरिगायनस आणि थर्ड टाईप आहे इपिगायनस. हे 3 टाईप आहे. सच स्लोप ऑफ थॅलॅमस डिसाइड्स इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ड. या थॅलॅमसचा स्लोप कसा आहे, हा स्लोप थॅलॅमस
डिसाईड करतो या इन्सर्शन कशा कशा प्रकारे होते या फ्लोरल वर्ल्डचं हे ठरवण्याचं काम कोण करतं, हे थॅलेमस करतो पहा. मग या कारण ही जी अरेंजमेंट आहे ती कशावरती आहे, थॅलेमस वरती आहे. आणि मग याचे 3 टाईप आता आपण शिकणार आहोत, एक एक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे हायपोगायनस, पिरिगायनस आणि थर्ड आहे इपिगायनस. या पिरिगायनसच्या आपल्या बुक मध्ये 2 डायग्राम दिलेले आहेत, परंतु मी एकच काढलेली आहे पहा. आता हे जे फ्लोरल वर्ल्ड तुम्हाला सांगितले 4 आहेत, कॅलिस, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. मग हे जे फ्लोरल वर्ल्ड आहे त्यामध्ये जर आता आपण पुढचाच टॉपिक आहे फ्लोरल पार्ट अँड देअर स्ट्रक्चर, त्या टॉपिक मध्ये आपण डिटेल शिकणार आहोत. कॅलिक्स म्हणजे काय, करोला म्हणजे काय, गायनोशियम म्हणजे काय, त्याचे कोणते पार्ट आहेत, नंतर अँड्रोशियम म्हणजे काय. मग हे जे कॅलिक्स असतात, कॅलिक्स इट इज मेड अप ऑफ सेपल्स. कॅलिक्स त्याचे इंडिव्हिज्युअल मेंबर आहे ना त्याला काय म्हणतात, सेपल्स असं म्हणतात. करोलाच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतात, पेटल्स असं म्हणतात. पेटल्स म्हणजे काय आहे, पाकळ्या आहे. आणि अँड्रोशियम, अँड्रोशियमचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे त्याला काय म्हणतात, स्टॅमेन असं म्हणतात. आणि गायनोशियमचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे त्याला काय म्हणतात, कार्पेल असं म्हणतात. हे लक्षात ठेवा, कारण या डायग्राम मध्ये मी सेपल्स, पेटल आणि स्टॅमेन असं काढलेलं आहे. कॅलिक्सच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतात, सेपल. करोलाचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे त्याला म्हणायचं पेटल्स म्हणजे पाकळ्या. आणि अँड्रोशियमचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर्स त्याला काय म्हणायचं, स्टॅमेन्स असं म्हणतात पहा. आता या तिघांची जी अरेंजमेंट आहे या थॅलेमस वरती अरेंजमेंट आहे. आणि विथ कशाच्या विषयी आहे ती, विथ रिस्पेक्ट टू द गायनोशियम, म्हणजे गायनोशियम बाबत त्याची अरेंजमेंट कशी आहे. या तिघांची अरेंजमेंट ही आणि या गायनोशियमची अरेंजमेंट कशी आहे, वेगळी आहे. त्याला म्हणायचं इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्ड. आता आपण एक टाईप आपण शिकणार आहोत. त्यामध्ये आता फर्स्ट टाईप आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे हायपोगायनस. आता हा हायपोगायनस हा टाईप अगोदर आपण पाहूया. हायपोगायनस, हायपोगायनस हे जे टाईप आहे त्याला हायपोगायनी, तिने लिहिलंय हायपोगायनी. हायपोगायनी ही कंडिशन आहे. आणि ज्या फ्लावर मध्ये ज्याची हायपोगायनी कंडिशन असते ना त्या फ्लावरला काय म्हणायचं, हायपोगायनस असं म्हणतात पहा. आता हायपो म्हणजे काय, हायपो मीन्स बिलो. हायपो म्हणजे काय, बिलो, इथे लक्षात. इपी म्हणजे काय, सराउंडिंग द गायनोशियम. आणि इपी म्हणजे काय, अबोव द गायनोशियम. तुमच्या आता लक्षात आलं असेल पहा. म्हणजे अरेंजमेंट कशी आहे, हायपोगायनस, हायपो म्हणजे काय, बिलो. पिरिगायनस म्हणजे सराउंडिंग द गायनोशियम. आणि इपिगायनस म्हणजे अबोव द गायनोशियम. आता त्यामध्ये आपण फर्स्ट टाईप पाहूया हायपोगायनी. आता हायपोगायनी मध्ये जो थॅलेमस आहे ना, हा थॅलेमस कसा आहे, कोणत्या शेपचा आहे, द वेन द कॉन्व्हेक्स और कोनिकल, कोनिकल थॅलेमस इज प्रेझेंट इन फ्लावर. आता यामध्ये या हायपोगायनी या कंडिशन मध्ये हा जो थॅलेमस आहे या थॅलेमसचा शेप कसा आहे, कॉन्व्हेक्स. तुम्हाला माहिती आहे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह हे भिंगाचे प्रकार आहे, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. यामध्ये कॉन्व्हेक्स आहे आणि कोनिकल शेपचा याच्यामध्ये या कंडिशन मध्ये पहिल्या टाईप मध्ये हा थॅलेमसचा शेप आहे पहा. कॉन्व्हेक्स और कोनिकल थॅलेमस इज प्रेझेंट इन ए फ्लावर. नंतर ओरी ऑक्युपाईज द हायेस्ट पोझिशन. आता ही जी ओरी आहे, आता ओरी म्हणजे काय तुम्हाला समजणार नाही, पण आता जो तिसरा गायनोशियम जो आहे ना, गायनोशियम याचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे ना त्याला काय म्हणतात, कार्पेल असं म्हणतात. त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतात, कार्पेल. आणि कार्पेलचे इट इज मेड अप ऑफ 3 पार्ट. आणि या कार्पेलचे किती पार्ट आहेत, 3 पार्ट आहे पहा. याला म्हणायचं ओरी, याला म्हणायचं स्टाईल आणि याला म्हणायचं स्टिग्मा. असे हे 3 आता आपण पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत पहा. मग यामध्ये ही जे काढलेली आहेत ना, या ठिकाणी जी काय आहे, ओरी आहे पहा. आणि ओरी हा जो आहे ना कार्पेलचा बेस आहे त्याला म्हणायचं ओरी असं म्हणायचं पहा. मग आता याच्यामध्ये पहिल्या टाईप मध्ये आपण शिकतो जे हायपोगायनी कंडिशन आहे. या हायपोगायनी मध्ये थॅलेमस जो आहे तो कसा आहे, कॉन्व्हेक्स आणि कोनिकल शेपचा आहे पहा. आणि याच्यामध्ये जी ओरीची जी पोझिशन आहे ना ती हायेस्ट पोझिशन आहे पहा.
ओरीची कशी हायेस्ट पोझिशन आहे आणि त्या पहिल्या टाईप मध्येच तुम्हाला लक्षात येईल हायपो म्हणजे बिलो. मग या ओरीच्या जे आहे ना त्याच्या खाली बाकीचे फ्लोरल वर्ल आहे ते कोणते, त्यामध्ये सेपल्स, पेटल्स आणि स्टॅमेन ही जे तीन आहे त्याची तिघांची पोझिशन कुठे आहे, या ओरीच्या खाली आहे. म्हणजे हायपो म्हणजे बिलो, त्याला म्हणायचं हायपोगायनी. आणि व्हाईल अदर पार्ट ऑफ बिलो द ओरी, ओरी वरती म्हणायचं आणि ओरीच्या खाली जे बाकीचे फ्लोरल पार्ट आहेत ना सेपल, पेटल्स आणि स्टॅमेन हे ओरीच्या खाली आहे, त्याला म्हणायचं हायपोगायनी. आणि अशी जी ओरी आहे ना दॅट इज कॉल्ड ॲज सुपेरियर. ही जी ओरी आहे ना या ओरीला काय म्हणायचं, कोणती ओरी म्हणतात, सुपेरियर ओरी असं म्हणतात. कोणती ओरी, लक्षात ठेवा, सुपेरियर ओरी. कोणत्या कंडिशन मध्ये, हायपोगायनी कंडिशन मध्ये जी ओरी आहे, ओरी इज सेड टू बी सुपेरियर ओरी. त्या ओरीला काय म्हणायचं, सुपेरियर. आणि जे फ्लावर आहे ना, जे फ्लावर इज कॉल्ड ॲज अ हायपोगायनस फ्लावर. ज्या फ्लावर मध्ये अशी कंडिशन असते ओरीच्या खाली हे बाकीचे फ्लोरल पार्ट असतात त्या कंडिशनला म्हणायचं हायपोगायनस फ्लावर. आणि जी ओरी आहे ती कोणती आहे, सुपेरियर ओरी आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल सांगायचं झालं तर याच्यामध्ये 2-3 एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहे हायपोगायनी या कंडिशनचे. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे ब्रिंजल, तुम्हाला माहिती आहे. नंतर मस्टार्ड आणि चायना रोज. चायना रोज म्हणजे हिबिस्कस, जास्वंदाचं जे आहे ना प्लांट त्याला म्हणायचं चायना रोज असं म्हणतात. हे 3 एक्झाम्पल आहे. 2 एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर यावरती हे जे 3 टाईप आपण आज शिकणार आहोत, या 3 टाईप वरती जी मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात पहा, त्याचे एक्झाम्पल असेल. त्याच्यामध्ये ओरी, या टाईप मध्ये ओरी कशी आहे, या टाईप मध्ये ओरी कशी आहे, याचे एक्झाम्पल कोणते आहे, या कंडिशनला कसं काय म्हणतात, यावरती बऱ्याच वेळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात पहा. आणि तुमच्या जो बोर्ड एक्झाम असेल त्यावरती म्हणजे या बोर्ड 11ला बोर्ड एक्झाम नाही पण 12वीला म्हणजे या टॉपिक वरती 4 मार्काला क्वेश्चन विचारतात पहा. आता ह्या झाला फर्स्ट टाईप हायपोगायनी. समजलं असेल तुम्हाला. या हायपोगायनी म्हणजे हायपो म्हणजे बिलो म्हणजे ओरी, त्या ओरीच्या खालचे जे खाली जे बाकीचे फ्लोरल पार्ट असतात ते असतात पण त्याची कंडिशन. आणि मग अशी जी ओरी असेल त्या ओरी त्याला काय म्हणायचं, सुपेरियर ओरी असं म्हणतात. आणि ज्या फ्लावर मध्ये अशी कंडिशन असेल ओरीच्या खाली बाकीचे फ्लोरल पार्ट असतात सगळे, त्या फ्लावरला काय म्हणायचं, हायपोगायनस फ्लावर असं म्हणायचं. आणि 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता दुसरा टाईप आहे पिरिगायनस. पिरी म्हणजे काय, सराउंडिंग द गायनोसियम. आता तुमच्या लक्षात आला असेल हा टाईप समजला का, हा टाईप पिरिगायनस म्हणजे पिरी म्हणजे सराउंडिंग द गायनोसियम म्हणजे गायनोसियमच्या सराउंडिंग म्हणजे गायनोसियमच्या भोवती हे जे 3 पार्ट असतात व बाकीचे उरलेले गायनोसियम सोडून, मग ते कोणते, सेपल्स, पेटल्स आणि स्टॅमेन म्हणजे बाकीचे फ्लोरल पार्ट हे गायनोसियम भोवती असतात, त्याला म्हणायचं पिरिगायनस असं म्हणतात. आता मग यामध्ये हा जो आहे ना थॅलॅमस, तो थॅलॅमस कसा आहे, कप शेप और सॉसर शेपचा थॅलॅमस आहे पहा. थॅलॅमस इज प्रेझेंट इन ए फ्लावर. मग याच्यामध्ये मी अगोदर का कप शेप और सॉसर शेप आहे पहा. याच्यामध्ये सेम मी या 2 डायग्राम आहे बुक मध्ये, मी एकच डायग्राम काढलेली आहे. याच्यामध्ये जो थॅलॅमस आहे तो कसा आहे, कप शेप और सॉसर शेप थॅलॅमस प्रेझेंट इन ए फ्लावर. थॅलॅमस कोणत्या शेपचा आहे, कप आणि सॉसर शेपचा. नंतर याच्यामध्ये स्टॅमेन्स असेल, पेटल्स असेल, सेपल्स असेल, आर इन्सर्टेड सराउंडिंग द गायनोसियम म्हणजे गायनोसियमच्या भोवती बाकीचे जे फ्लोरल पार्ट असतात, सेपल्स, पेटल्स आणि स्टॅमेन ही त्या गायनोसियम भोवती त्यांची अरेंजमेंट असते पहा. अँड ही जी ओरी आहे ना त्या ओरीला काय म्हणायचं, सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर असं म्हणतात पहा. या ओरीला कसं आपण सुपेरियर पाहिलं ना याच्यामध्ये, तशी ही जी कंडिशन आहे याला काय म्हणायचं, सेमी सुपेरियर किंवा सेमी इन्फेरियर किंवा हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर. यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे या पिरिगायनी कंडिशन मध्ये जी ओरी आहे ती सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर आहे. अँड ऑल द फ्लोरल व्हर्ल आर ऍट द रिम ऑफ द थॅलॅमस. जे फ्लोरल व्हर्ल आहेत ना हे बाकीचे सेपल्स, पेटल्स आणि स्टॅमेन
ऑल द फ्लोरल वर आर ऍट द रिम ऑफ द थॅलॅमस. रिम म्हणजे सराउंडिंग. या थॅलॅमसच्या भोवती हे बाकीचे फ्लोरल वर असतात पहा. द फ्लावर इज अ पेरिगायनस. ज्या फ्लावर मध्ये अशी कंडिशन असते ना त्या फ्लावरला काय म्हणायचं, पेरिगायनस असं म्हणायचं. त्या कंडिशनला काय म्हणायचं, पेरिगायनी असं म्हणायचं. मग फॉर एक्झाम्पल रोज असेल. रोज सगळ्यांना माहित आहे. जे तुम्हाला माहिती आहे तेच एक्झाम्पल लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. त्यामध्ये याचे एक्झाम्पल आहे, फर्स्ट रोज आहे, सेकंड आहे पी आहे आणि तिसरा आहे बीन आहे, घेवडा. याचे जे 3 एक्झाम्पल सांगितले त्यामध्ये 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यामध्ये रोज, पी आणि बीन. तर अशा प्रकारे हा दुसरा टाईप झाला पेरिगायनी. पेरिगायनी, पेरी म्हणजे काय, सराउंडिंग द गायनोसियम. गायनोसियमच्या म्हणजे जो ऑल द फ्लोरल वर आर ऍट द रिम ऑफ द थॅलॅमस म्हणजे सराउंडिंगने बाकीचे फ्लोरल वर असतात पहा, फ्लोरल पार्ट असतात. आणि यांची जी ओरी आहे ती सेमी सुपिरियर और सेमी इन्फेरियर असं म्हणतात किंवा हाफ सुपिरियर और हाफ इन्फेरियर असं म्हणतात. आणि ज्या कंडिशन मध्ये, ज्या फ्लावर मध्ये अशी कंडिशन असेल त्या कंडिशनला काय म्हणतात, त्या फ्लावरला काय म्हणतात, पेरिगायनस फ्लावर असं म्हणतात. आता थर्ड टाईप आहे इपिगायनस. इपी म्हणजे आबो. लक्षात, इपी म्हणजे आबो. इथं कसं होतं, बिलो. आता इथं कसे आहे, या गायनोसियमच्या वरती बाकीचे जे फ्लोरल वर आहेत ना, पार्ट आहेत ना, ते या गायनोसियमच्या वरती असतात. म्हणजे बोरी कुठं असेल, खाली असेल आणि बोरीच्या वरती काय असतात, ते बाकीचे फ्लोरल पार्ट असतात. त्यामध्ये सेपल्स, पेटल्स आणि स्टॅमेन पाहतात. वेन थॅलॅमस कम्प्लिटली इनक्लोजेस म्हणजे ओरी इज ऍट द सेंटर. ओरी कुठं आहे, सेंटरला आहे. ओरी इज ऍट द सेंटर अँड जे थॅलॅमस ग्रो अपवर्ड. थॅलॅमस कसा ग्रो होतो, अपवर्ड, वरच्या दिशेने ग्रो होतो. आणि जी ओरी आहे ती ओरी कशी आहे, ओरी इज प्रेझेंट. ओरी इज ऍट द सेंटर. ओरी कुठं आहे, सेंटरला आहे. आणि हा जो थॅलॅमस आहे तो कसा ग्रो होतो, थॅलॅमस ग्रोज अपवर्ड, वरच्या दिशेने तो ग्रो होतो पहा. अँड मे फ्युजेस विथ द वॉल ऑफ ओरी. आणि हा जो थॅलॅमस आहे, ही जी ओरी आहे, ती ओरीची जी वॉल आहे त्या वॉलला तो काय होतो, फ्यूज झालेला असतो पहा. फ्युजेस विथ द वॉल ऑफ ओरी. अँड सुपेरियर पोझिशन अँड ओरी बिकम्स इन्फेरियर. या पोझिशन मध्ये, या इपिगायनी या कंडिशन मध्ये, या इपिगायनी या कंडिशन मध्ये जी ओरी आहे ती कशी आहे, दॅट इज ओरी इज कॉल्ड ॲज इन्फेरियर. त्या ओरीला काय म्हणायचं, इन्फेरियर. आणि हे जे फ्लावर आहे, सच फ्लावर इज कॉल्ड ॲज अ इपिगायनस फ्लावर. आणि फॉर एक्झाम्पल त्यामध्ये सनफ्लावर आहे पहा, गोवा. त्यामध्ये पिरो आणि सनफ्लावर हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. जे तुम्हाला माहिती आहे तेच एक्झाम्पल त्यांनी सांगितलेले आहे बुकमध्ये. प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा तिसरा टाईप आहे इपिगायनस. इपी म्हणजे आबो, म्हणजे या गायनोसियमच्या म्हणजे ओरीच्या वरती बाकीचे फ्लोरल पार्ट असतात पहा. आणि हे जे थॅलॅमस आहे ते थॅलॅमस कसं ग्रो होतं, अपवर्ड. आणि ही जी ओरी आहे ती ओरी इज ऍट द सेंटर. आणि जे थॅलॅमस आहे, थॅलॅमसची जी वॉल आहे ती कशाला, म्हणजे ओरीच्या वॉलला फ्यूज झालेली आहे. आणि याच्यामध्ये ओरी कशी आहे, इन्फेरियर ओरी आहे पहा. तर अशा प्रकारे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर याचे आपण हे 3 टाईप शिकलो पहा. इपी हायपोगायनस, हायपोगायनी, पेरिगायनी, इपिगायनी. हायपो म्हटल्यावर बिलो, ओरीच्या खाली बाकीचे फ्लोरल पार्ट असतात त्याला म्हणायचं हायपोगायनी. या हायपोगायनी या कंडिशन मध्ये जी ओरी आहे ती ओरी कशी आहे, सुपेरियर ओरी आहे. सुपेरियर ओरी त्याला म्हणतात. नंतर हे जे त्यामध्ये या अशा कंडिशन मध्ये अशी जी कंडिशन आहे हायपोगायनी, ज्या फ्लावर मध्ये असेल त्याला काय म्हणायचं, हायपोगायनस फ्लावर. नंतर पेरिगायनी, या पेरिगायनी मध्ये कशी कंडिशन आहे, बाकीचे फ्लोरल पार्ट असतात ते सराउंडिंग द गायनोसियम भोवती असतात पहा. दॅट ऍट द ऑल द फ्लोरल वर आर ऍट द रिम ऑफ द थॅलॅमस. याच्यामध्ये जी अशी जी पेरिगायनी अशी कंडिशन ज्या फ्लावर मध्ये असेल त्या फ्लावरला पेरिगायनस फ्लावर असं म्हणतात. आणि यामध्ये जी ओरी आहे ती सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर असते पहा. नंतर इपिगायनस, या इपिगायनस कंडिशन मध्ये जे थॅलॅमस आहे यामध्ये थॅलॅमसचा शेप कसा आहे पहा.
त्यामध्ये कॉन्व्हेक्स और कोनिकल शेप्स आहे. याच्यामध्ये कसं आहे कप और सॉसर शेप आहे. आणि याच्यामध्ये थॅलॅमस हा ग्रोज अपवर्ड, थॅलॅमस ग्रोज अपवर्ड, वरच्या दिशेने ग्रो होतो. आणि याच्यामध्ये जी ओरी आहे इज ऍट द सेंटर आणि थॅलॅमस फ्युजेस विथ द ओरी वॉल. याच्यामध्ये जी ओरी आहे त्या ओरीला इन्फेरियर ओरी असं म्हणतात. आणि इपिगायनिक कंडिशन ज्या फ्लावर मध्ये असेल त्याला इपिगायनस फ्लावर असं म्हणतात. पहा, तर अशा प्रकारे हे 3 टाईप आहे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्म. हायपोगायनी, इपिरिगायनी आणि इपिगायनी. या प्रत्येक 3 टाईप मध्ये जी सुपिरियर ओरी आहे ती कोणती आहे हे ते लक्षात. आणि या हायपोगायनी मध्ये कंडिशन कशी आहे, इपिरिगायनी मध्ये कंडिशन कशी आहे, इपिगायनी मध्ये कंडिशन कशी आहे, ओरी कशी आहे प्रत्येक टाईप मध्ये, त्याचे विथ एक्झाम्पल हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्म हा जो टॉपिक आहे हा कम्प्लीट केलेला आहे. पहा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्लोरल पार्ट अँड देअर स्ट्रक्चर याचा आपण स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा काय करा, शेअर करा. थँक्यू.